नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सोसायटीमधील सर्वजण मीटिंगसाठी एकत्र जमलेले असतात. मीटिंगमध्ये सेक्रेटरी कोण होणार यावरून वाद चालू असतो. आता सर्वजण ईश्वर काकांना म्हणत असतात की तुम्ही सेक्रेटरी व्हा. ईश्वर काका म्हणतात माझ्याकडून नाही होणार, अवघड जागेचं दुखणं होऊन बसेल ते. आता प्रभूबाई म्हणतात जर कोणाला सेक्रेटरी बनायचंच नसेल तर मग ही मीटिंग कशासाठी ठेवली आहे. तेव्हा अशोक मामा तिथे येतात आणि मोठ्याने म्हणतात मुळात ही मीटिंग ठरलीच कशी. सर्वच जण अशोक मामांना बघून घाबरून उठून उभं राहतात. आता अशोक मामा देसाईंना विचारतात की देसाई नोटीस कुठे आहे. मी सोसायटीचा मेंबर आहे, मी मेंटेनन्स भरतो, मग नोटीस अजून माझ्यापर्यंत आली कशी नाही. आणि म्हणतात नोटीस दाखवा. यावर सगळेच गप्प बसतात. देसाई अडखळत म्हणतात की ते आम्ही मेसेज पाठवला होता ग्रुपवर. अशोक मामा म्हणतात की कुठला ग्रुप दाखवा. प्रभूबाई म्हणतात की काही नाही, आम्ही आपापसात ठरवलं आणि भेटलो. मग अशोक मामा मोठ्याने म्हणतात की मग घरी भेटा, सोसायटीच्या हॉलची वीज का जाळताय. प्रभूबाई म्हणतात की तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे जा आणि माझी तक्रार करा, आम्ही वीज जाळली आहे, मी घाबरत नाही आहे तुम्हाला. आणि तसंही सगळे सदस्य कंटाळले आहेत तुम्हाला. आणि काय हो, आज तुम्ही माझ्या नव्या करकरीत गाडीवर कागद चिटकवला लहान मुलांसारखं. काय तर म्हणे अर्धा इंच गाडी बाहेर आली. अशोक मामा ओरडून म्हणतात अर्धा इंच नाही 4 इंच मी मोजले आहे. आता प्रभूबाई रागाने म्हणतात की तेच तर नॉर्मल नाही आहे. आणि सर्वांना विचारतात मला सांगा असं कोणी मोजतं का. वेड्याची लक्षणं आहेत ही सगळी. सारखं आपलं नियम एकसारखं नियमांचं पाडे. अशोक मामा म्हणतात की मग मोडत सुटणार का सगळे नियम. मी नॉर्मल नाही आहे, मी वेडा आहे कारण मी नियम पाळतो, पण तुम्ही सगळे नॉर्मल आहात कारण तुम्ही नियम पाळत नाही ना. आणि म्हणतात मला तर तुम्हीच नॉर्मल वाटत नाही प्रभूबाई, कारण प्रत्येक कायदा नियम हा मोडण्यासाठी जन्माला आलेला असतो. अशी समजूत असणाऱ्या माणसांपैकी तुम्ही एक आहात. अर्धा इंच गाडी बाहेर लावून कोणालाच फरक पडत नाही हे मलाही माहीत आहे. मग फक्त अवैध बिल्डिंग बांधणाऱ्याला शिव्या घालण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. अरे काहीतरी कारण आहे म्हणून केलेत ना हे नियम, का वेळ जात नाही आहे म्हणून केलेत. कायदा आणि नियम हे मोडण्यासाठी असतात, मोडले तर त्याने काय बिघडतं वगैरे वगैरे म्हणता. आणि एक दिवस मग काहीतरी मोठं होतं त्यावेळी दुसऱ्याला नावं ठेवता. आपलं काय चुकतं याचा थोडं तरी विचार करा. आता प्रभूबाई रागाने म्हणतात की माझगावकर लेक्चर देऊ नका, मेन मुद्दा लक्षात घ्या. आणि मुद्दा हा आहे की आम्ही सगळे सोसायटी मेंबर तुमच्या वागण्यामुळे त्रासलेलो आहोत. तुम्हाला न सांगता मीटिंग अरेंज करावी लागली, त्यातून समजून घ्या की काही ते काय आहे ना माझगावकर, तुमचं घर या सोसायटीमध्ये आहे ना म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर नाही काढू शकत. पण जर काही वेळ आली ना पुढे तर आम्ही नक्कीच कायदेशीर कारवाई करू. आम्हाला सगळ्यांना इथे आनंदाने जगायचं आहे, तुमच्या धाकात नाही. तुमच्यापासून सगळे लांब पळतात, कोणालाही तुम्ही नको असता. याचा माझगावकर थोडा विचार करा. ईश्वर काका रागाने म्हणतात की प्रभू वहिनी बस करा, तो ऐकून घेतो याचा अर्थ तुम्ही काहीही बोला. आता अशोक मामा ईश्वर काकांना थांबवतात आणि काहीही न बोलता तिथून निघून जातात. ईश्वर काकासुद्धा रागाने तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की ईश्वर काका अशोक मामांना समजावत असतात, पण अशोक मामा काहीच न बोलता पुढे जात असतात. ईश्वर काका म्हणतात अशोक माझं ऐकून तरी घे. आता अशोक मामा म्हणतात की एक शब्द बोलू नकोस माझ्याशी, तुझा मला सगळ्यात जास्त राग आला आहे. तू सुद्धा जाऊन त्यांना सामील झालास का, जाऊन बसला होता त्यांच्यामध्ये. ईश्वर काका म्हणतात अरे बाबा फक्त बसलो काय, बोलतायत ते ऐकत होतो. अशोक मामा म्हणतात काल तू माझ्या घरी येऊन इमोशनल झाला होता ना की कायम तुझ्यासोबत असेल हे ते म्हणून, मग आता काय झालं. ते तिकडे माझ्या विरोधात कटकारस्थान रचतायत आणि तू त्यांना सामील झालास. ही मीटिंग ठरवलेली तुला माहिती होतं ना, मग का सांगितलं नाहीस तुम्हाला. म्हणजे तुझा या मीटिंगला पाठिंबा होता तर. आणि इमोशनल होत म्हणतात या आयुष्यामध्ये ना मी सगळ्यांशिवाय जगायला शिकलो आहे, आता तुझ्याशिवाय सुद्धा जगायला शिकेन असं म्हणून ते तिथून निघून जातात. ईश्वर काका खूप इमोशनल होतात. तर इकडे पल्लवी किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिथे भैरवी येते आणि म्हणते की काय नाही, मी काही करू का, मला आराम करून खूप कंटाळा आला आहे. पल्लवी म्हणते तू काही करू नकोस, फक्त आराम कर. भैरवी म्हणते ताई मी सोमवारी लंडनला परत जायचं म्हणते. आता पल्लवी विचारते की काय करणार आहेस जाऊन, रॉजरला कॉन्टॅक्ट करणार आहेस. भैरवी म्हणते की मी आपणहून करणारच नाही आहे, मी फक्त काम करेल. पल्लवी म्हणते असं तुला वाटतं, तिकडे गेलीस ना. भैरवी म्हणते ताई असं काही नाही होणार, आणि कामात असले ना की सगळं ठीक होईल आणि काळजी करू नकोस, मी सगळं हँडल करेल. आणि नंतर मी इरा आणि ईशान काय करतात बघून येते असं म्हणून ती तिथून निघून जायला लागते. तेव्हा पल्लवी तिला थांबवते आणि विचारते भैरवी तू इंडियाला परत का नाही जाते, तिथे तुझ्या कंपनीची ब्रांचसुद्धा आहे ना, आपल्या माणसांमध्ये राहशील. भैरवी म्हणते की ताई मला इंडियामध्ये परत जायचंच नाही आहे.
मी लंडनमध्येच राहणार. पल्लवी म्हणते की पण काय हरकत आहे भैरवी, तिथे आपली माणसं आहेत. भैरवी म्हणते की तुझ्या सासऱ्यांनी माझं आणि अनिशचं काहीतरी होऊ दिलं असतं तर ते गेले असते. पल्लवी म्हणते की त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की भैरवी म्हणते की ही मुलगी चांगली नाही आहे, असंच होतं ना, आणि अनिश माझ्या डोळ्यासमोर नको आहे म्हणून मी लंडनला गेले. आता लंडनमध्ये रॉजरसोबत बिनसलं म्हणून परत इंडियाला जाऊ? हा काय टेबल टेनिस खेळते आहे का मी? आणि कसं आहे ना ताई, मी इंडियामध्ये गेले ना तर कधी ना कधी तुझ्या सासऱ्यांशी माझे संबंध येणारच आहेत, जे मला अजिबात सहन नाही होणार. आणि वैतागून म्हणते त्यांचं नाव जरी काढलं ना तरी माझी चिडचिड होते. माझं खूप नुकसान केलं आहे त्या माणसाने आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सचं कारण नाही ना तो माणूसच आहे. पल्लवी ओरडून म्हणते बास, सगळ्यांना तू त्यांना जबाबदार धरू नकोस. आपण नको या विषयावर बोलायला, कारण आपल्यात फक्त वादच होतात. भैरवी म्हणते ठीक आहे, पण मी लंडनमध्येच राहणार. जिथे जर मला कोणी भेटायचं असेल तर भेटेल, नाहीतर मी राहीन एकटी. पल्लवी भैरवीला समजावत म्हणते की भैरवी बाळा, काळजी वाटते तुझी, नको ना राहूस एकटी, असं म्हणून ती खूप इमोशनल होते. आता भैरवी पल्लवीचा हात हातात घेत म्हणते की ताई नको काळजी करूस, आणि हो मी एकटी नाही आहे, माझी मोठी बहीण आहे जी मला घेईल सांभाळून, आणि अगदी काही वाटलं ना तर कुठल्याही क्षणी मी जाईन तिच्याकडे, असं म्हणून त्या दोघीही खूप इमोशनल होतात. तर इकडे अशोक मामा विचार करत बसलेले असतात. त्यांना सारखं प्रभूबाईंचं बोलणं आठवत असतं आणि ते खूप अस्वस्थ झालेले असतात. ते खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा त्यांना वेणुताई त्यांच्या पाठीवरून हात फिरवल्याचा भास होतो. ते खुश होऊन बाजूला बघतात तर वेणुताई त्यांच्या शेजारी बसल्याचा त्यांना भास होतो. वेणुताई म्हणतात की काय दिवे लावण्याची वेळ झाली, अजून घरात दिवा नाही लागला, नियम मोडलात माझगावकर. त्यावर अशोक मामा म्हणतात की जाऊ दे ग. वेणुताई म्हणतात अरे च्छा, हे तुम्ही म्हणताय? अशोक मामा म्हणतात की मग काय, सगळी आपली इच्छा, नियम पाळा, शिस्तबद्ध राहा, काय चूक आहे याच्यामध्ये? एवढी वर्ष चोख नियम पाळूनसुद्धा मी काय मिळवलं? हा एकटेपणा. मी कोणालाही नको आहे असं म्हणतात. वेणू, माझ्यामुळे त्रास होतो सगळ्यांना, माझ्यामुळे आनंदाने जगता येत नाही. आणि ते विचारतात की खरंच का एवढा वाईट आहे मी? वेणुताई यावर फक्त हसतात. अशोक मामा म्हणतात आता तू काही बोलू नकोस, तुझं सगळ्यावर एकच उत्तर असतं, तुझी छान स्माईल, म्हणजे माझं तोंड बंद. आणि मोठ्याने म्हणतात आता आपल्याला योग्य वाटतं तेच करायचं. मिस्टर माझगावकर, नियम पाळायला हवा, नाही तर कशातच अर्थ उरणार नाही. तर इकडे ईशान आणि इरा मस्ती करत असतात. संयमी अभ्यास करत असते आणि ती त्या दोघांवर ओरडत म्हणते की ईशान आणि इरा प्लीज तुम्ही तिकडे जाऊन खेळा ना, मला अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही मला आता अभ्यास करू दिला नाही ना तर तुम्हाला रात्री स्टोरी सांगेल मी. तितक्यात तिथे भैरवी येते आणि म्हणते इकडे लक्ष द्या, आधी माझं ऐका, मी सोमवारी लंडनला जाणार आहे. इरा विचारते की पण तू सोमवारी का जाणार आहेस? तू नको ना जाऊ, तू इथेच राहा आमच्यासोबत. भैरवी सांगते की मी नाही गेली तर मला ऑफिसमधून काढून टाकतील ना, आणि मग माझ्याकडून छान छान गिफ्ट नाही मिळणार तुम्हाला. आणि म्हणते पण त्याआधी आपण आता मज्जा करूया. तेव्हाच तिथे पल्लवी येते आणि ती संयमीला म्हणते पण संयमी ताई तुमची एक्झाम आहे. आणि इराला म्हणते की इरा मॅडम, हात वाचवायचा आहे ना आपल्याला, त्यामुळे गप्प बसा. तितक्यात पल्लवीला अशोक मामांचा फोन येतो. पल्लवी म्हणते शांत बसा, बाबांचा फोन आहे. पल्लवी बाजूला जाऊन फोन रिसीव करते आणि सांगते की बाबा, आतमध्ये खूप गोंधळ सुरू होता ना म्हणून बाहेर येऊन फोन घेतला, म्हणून उशीर झाला, बोला. अशोक मामा विचारतात की गडबडीमध्ये आहेस का गं, आपण उद्या बोलूया मग. पल्लवी सांगते की नाही, पोरं गोंधळ करतात ना, भैरवी जायचं प्लॅनिंग सुरू आहे ना. अशोक मामा म्हणतात की मी आपला सहज केला होता, एकटाच बसलो होतो ना म्हणून म्हटलं जरा बोलावं. बाहेर हवा जरा विचित्र पडली आहे ना, एरवी मुलांचा आवाज तरी असतो बाहेर, आज तोही नाही आहे, कंटाळा आला आहे, असं म्हणत ते थोडेसे इमोशनल होतात. आता पल्लवीसुद्धा इमोशनल होते आणि म्हणते की अहो मग ईश्वर काकांना बोलवता का तुम्ही, मी करू का त्यांना फोन? तुमच्या गप्पा रंगल्या की. अशोक मामा म्हणतात की नाही नको, आता असं कधी होणार नाही, ईश्वर आता आपल्याकडे कधी येणार नाही. पल्लवी विचारते की बाबा तुमचं काही भांडण झालं आहे का दोघांचं? अशोक मामा म्हणतात की नाही, भांडण वगैरे नाही, पण काय असतं ना, जिथे आपण नकोसे असतो ना तिथे आपण जायचंच नाही, आणि ज्यांना आपण नकोसे वाटतो ना तिकडे कधी भेटायचंच नाही, बरोबर आहे ना? आपण भलं आणि आपलं काम, म्हणजे तसं फारसं कामही नसतं माझ्याकडे, पण करायला खूप गोष्टी असतात, पण आपल्याला कोणाची गरज नसते. आणि परत म्हणतात बरं ते राहू दे, तुम्ही कसे आहात, तुमची मुले कशी आहात, बहीण कशी आहे, तुम्ही गडबडीमध्ये असाल ना तर मी फोन करतो. आणि असं म्हणून ते फोन ठेवतात. पल्लवी खूप इमोशनल होते आणि रडायला लागते. यानंतर आपण पाहतो की अमित पेंटिंग करत असतो, तेव्हा तिथे पल्लवी येते. पल्लवी अमितला म्हणते की अमित ऐक ना. तिला असं रडताना बघून अमित विचारतो की काय झालं, तू अशी का रडतेस? आणि विचारतो की कोणी काही बोललं आहे का तुला?
पल्लवी म्हणते की नाही मी रडत नाही आहे, पण मी इंडियाला जाऊन येते. अमित विचारतो की बाबा काही बोलले का? पल्लवी म्हणते की नाही रे, पण मी उद्याच्या उद्या निघते, मी जाते इंडियाला प्लीज, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तर इकडे अशोक मामा एकटेच बसलेले असतात, ते सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.